पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप आणि रब्बीतील रखडलेले दावे निकाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 921 कोटी रुपये जमा होणार. आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांमध्ये आता कमीत कमी 50,000 रुपये ठेवावे लागणार. 1 ऑगस्ट 2025 नंतर बँकेमध्ये उघडलेल्या सर्व खातेदारांसाठी हा नियम लागू. यवतमाळच्या वसंतनगरमध्ये गोळीबाराची घटना. गोळीबारात 1 जण जखमी. पोलिसांकडून एका संशयिताला अटक. परिसरात गोळीबार झाल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. वाशीमध्ये गणेशोत्सवाची लगबग. मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्यानं मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं मत. यंदा बाजारामध्ये मूर्तींची कमतरता. मूर्तींची किंमती वाढण्याची शक्यता. शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिनी अनोखं आंदोलन केले जाणार. शक्तीपीठ नको असा नारा देत आंदोलन केलं जाणार. शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतामध्ये तिरंगा फडकवला जाणार. शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतातच मेळावे देखील घेतले जाणार. परभणी शहराच्या मध्यवस्तीमधील अतिक्रमण काढण्याची मागणी. सुभाष रोड परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमण. अतिक्रमणामुळे परिसरात दुर्गंधी. वारंवार मागणी करून मनपानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप. परभणीच्या सेलूमधील रवळगावमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. सेलू तालुक्यामधल्या 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सरकारचे डोळे उघडण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव साजरा केला जाणार. मुंबई गोवा महामार्गाचा महाराष्ट्राचं 10 ऑगस्टला पनवेलमध्ये पाटपूजन सोहळा होणार. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची माहिती. नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीचा रिक्षावर बसून फेरफटका मारत स्टंट. रिक्षावर बसून स्टंट करताना रिक्षामध्ये चालक देखील नाही. स्टंट करणाऱ्याच्या विरोधात तुर्भे पोलिसात गुन्हा दाखल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मागितली माफी. पुण्यामधल्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका 30 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. मिसिंग लिंक रस्त्यांसाठी भूसंपादन करण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये मोटारसायकल चोरांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम. पोलिसांकडून 16 गुन्ह्यांची उकल. सराईत चोराकडून 8,25,000च्या 15 दुचाकी जप्त. पुणे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन. 4 कोयते बाळगणाऱ्या 2 जण हडपसर पोलिसांच्या ताब्यात. हत्यार लपवण्यात मदत केल्यानं मुलाच्या आईलाही 6 आरोपी करण्यात आलं. गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथल्या महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेमध्ये घागर मोर्चा. गेल्या 20 वर्षांपासून वडेगाव वासियांना पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहण्याची वेळ. भंडारामध्ये काल जुन्या वादामधून दोघांची हत्या झाल्याची माहिती. रक्षाबंधनाच्या दिवशी हल्ला झाल्यानं पोलीस बंदोबस्त. रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन. 12 ऑगस्टला हा जनता दरबार भरणार. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान. नाल्याचं खोलीकरण न झाल्यानं पाणी शेतामध्ये घुसलं. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.